राज ठाकरेंसोबतच्या शिवतीर्थवरील राजकीय भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी उद्या मुंबईमध्ये बैठक बोलावलेली आहे। राज्यभरातील जिल्हा प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये दसरा मेळावा तयारीसह मनसे सोबतच्या युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत रणनीती ठरवली जाणार आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलेले आहे। कालची ठाकरेंची भेट राजकीय कशी म्हणता, काल दोन बंधू भेटले असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तसंच पदाधिकारी बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया असल्याचंही राऊतांनी नमूद केलंय। तर ठाकरे बंधूंच्या भेटीवरून भाजपनं राऊतांना डिवचलेलंय। ही भेट राम भरताप्रमाणे होती का की कौरव पांडवांप्रमाणे असा सवाल भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी विचारलाय। दोन ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणता? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते। आणि मी मित्र आहे, मी मित्र आहे। कालची बैठक झाल्यानंतर मनसेनं पदाधिकाऱ्यांची बैठक केली आहे, आज शिवसेनेची पण आहे। बघा, पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये। तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया निवडणूक आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या बैठका घ्याव्याच लागतील। ठाकरे बंधूंची कौटुंबिक भेट होत असेल तर त्याला भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असण्याचा कारण नाही, परंतु ही ठाकरे बंधूंची भेट राम आणि भरत भेटीप्रमाणे होती का कौरव आणि पांडव भेटीप्रमाणे होती? रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने भरताकडे पादुका देऊन सर्व राज्य सोडून दिलं, त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होती का आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, साम्राज्य मिळवण्यासाठी, राज्य मिळवण्यासाठी कौरव आणि पांडवांनी ज्या पद्धतीने युद्ध खेळलं त्या पद्धतीनं ही भेट होती।